नमस्कार मित्रांनो. पुणे महानगरपालिकेने एक नुकतंच ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे PMPL बस सेवाचं. तर काय आहे ॲप्लिकेशन आपल्या या विच नमस्कार मित्रांनो. नुकतंच पुणे महानगरपालिकेने PMPL बससाठी एक ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. ज्यामध्ये आपण तिकीट, बस पास, डेली पास हे सगळं काढू शकतो. कसं आहे ते ॲप्लिकेशन, कसा इंटरफेस आहे, कसं तिकीट काढायचं या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात. तर मित्रांनो, तुम्हाला यायचं आहे तुमच्या प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर पहा, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवर जाऊन येथे प्ले स्टोअरमध्ये येऊ शकता. ओके. सो इथे आल्यानंतर पहा, तुम्हाला काय टाकायचं आहे, आपली PMPL टाकायचं आहे. पहा, आपली PMPL असं टाकल्याच्या नंतर पहा, तुम्हाला इथे भरपूर सारे ॲप्लिकेशन दिसतील. पण बघा, असा लोगो आहे आणि असा नाव आहे पहा. त्यानंतर तुम्हाला हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल करून घेतल्यानंतर हे ओपन करायचं आहे. सो ओपन केल्यानंतर ना याच्यामध्ये तुम्हाला काही परमिशन मागितले जातात. ते परमिशन द्यायचे आहे. तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे सर्व रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर ना पहा, इथे तुम्हाला असा इंटरफेस दिसतो बघा होम पेजचा. बस तिकीट, डेली पास, व्ह्यू तिकीट, व्ह्यू पास, रूट इन्फो किंवा मेट्रो तिकीट. असे मेट्रो तिकीट म्हणजे अजून झालेलं नाही चालू, पण होणार आहे ते लवकरच. आता बस तिकीट काढायचं आहे आपल्याला. तर कसं काढायचं पहा, इथे बस तिकीटवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला कोणत्या बसचं तिकीट काढायचं आहे, तिथे बस नंबर टाकायचा आहे. पहा, असा बस नंबर टाकला की बाबा भेकरायनगर ते चिंचवडगाव असा ऑप्शन येऊन जातो. ओके. सो त्यानंतर ना पहा, याच्यानंतर ना इथे खाली ऑप्शन आहे बाय फेअर आणि बाय एंडिंग स्टॉप. इथे पहा, खाली तुम्हाला तिकीट प्राईस दिलेली आहे. इथं तुम्हाला एंडिंग स्टॉपवर जायचं आहे. तुम्हाला कुठे उतरायचं आहे, त्यानंतर ना हे टाकायचं आहे बा इथे लोकेशन. समजा आपण येथून टाकूया, आपण कुंभारवाडा टाकूया. ओके. सो कुंभारवाडा इथे चूज करायचं आहे. हे चूज केल्यानंतर ना पहा, तिकीट किती रुपयात झालेलं आहे, ₹20चं तिकीट झालेलं आहे. इथे यायचं आहे, पे ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पहा, तुमचं हे डायरेक्टली फोनपे, गुगल पेवर रिडायरेक्ट करणार आहे. इथे पे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना, पे ऑप्शन हे क्लिक केल्यानंतर पाहिजे तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्याच्या नंतर ना तुम्हाला तुमच्या लगेच तुम्हाला पहा, हे पेमेंट झाल्याच्या नंतर ना तुमच्या मोबाईलवर एक तिकीट तुम्हाला जनरेट होणार आहे. आपण काही तिकीट काढलं नाही, जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी हे तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके. सो पहा, इथे तुम्हाला लगेच वेटिंग फॉर पेमेंट स्टेटसचा ऑप्शन येईल. तुम्हाला तिकीट दिसून जाईल. त्यानंतर पहा, तुम्ही तिकीट काढल्यानंतर व्ह्यू तिकीटवर यायचं आहे. तुम्हाला इथे तुमचं तिकीट दिसून जाणार आहे. त्यामध्ये कोणत्या तारखेला काढलेलं आहे, ते किती वेळापूर्वी, किती वेळासाठी व्हॅलिड आहे, हे सर्व तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला जर डेली पास काढायचा आहे, पुण्याचा पास, PMC, PCMC किंवा PMC अँड PCMC दोन्ही जर महानगरपालिकेचा पास काढायचा असेल, तर बघा इथे तुम्हाला ऑप्शन दिसतात. फक्त पुणे पालिकेसाठी ₹40 आहे, PCMCसाठी ₹40 आहे व दोन्ही महानगरपालिकेसाठी ₹50 असा इथे पास आहे. त्यानंतर पहा, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे, पे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचं लगेच हे पास निघून जातं पहा. आता त्यानंतर पहा, इथे बाकीचे सारे ऑप्शन दिलेले आहे बघा. व्ह्यू तिकीट, व्ह्यू पास, म्हणजे तुम्ही तिकीट काढल्यानंतर व्ह्यू तिकीटमध्ये जायचं आहे, पास काढल्यानंतर व्ह्यू पासमध्ये जायचं आहे. त्यानंतर पहा, आता इथं रूट इन्फॉर्मेशन असं टॅब दिसतोय तुम्हाला. आता आपल्याला 204चं लोकेशन पाहायचं आहे. 204 कुठे आहे आता गाडी. ओके. सो त्यानंतर पहा, 204वर टाकायचं आहे. 204वर टाकल्यानंतर पहा, तुम्हाला दाखवतो गाडी कुठे आहे आत्ता ही. पहा, इथे गाडी तुम्हाला दाखवते पहा इथे. इथे गाडी तुम्हाला चालू जरी असते, तुम्ही आता कुठे आहे ते सर्व लोकेशन या मॅपमध्ये दाखवते. गाडी कुठे आहे, गाडी कुठून कुठे चालली आहे, नेक्स्ट स्टॉप्स कोणता आहे, हे सर्व तुम्हाला इथे दाखवण्यात येते. पहा, मी तुम्हाला दुसरा रूट दाखवतो. पहा, 139 बघूया आपण. हां, हे पहा. आत्ता 139 कुठे उभी आहे, हे पहा. आता ही 139 आहे. शेवाळवाडीमध्ये ही 139 नंबरची बस आहे.
जसे ही बस निघणार आहे, तसे तसे तुम्हाला लोकेशन दाखवणार आहे, कुठून कुठे चालली आहे, कुठून कुठे आता नेक्स्ट स्टॉप कोणता आहे. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही तुमची बस ट्रॅक करू शकता. त्यानंतर पहा मागे पुढे फ्युचरमध्ये अजून ऑप्शन्स याच्यामध्ये येणार आहे पहा. याच्यानंतर पहा नियर बाय आहे तेच तुम्हाला दाखवलं ते. आता पहा इथे तुमच्या नियर बाय कुठले बस आहे, बस स्टॉप आहे हे सर्व येतंय. त्यानंतर तुम्हाला जर काही कंप्लेंट असेल तर या कंप्लेंट ऑप्शनवरती यायचं आहे. कंप्लेंट ऑप्शन ड्रायव्हरबद्दल किंवा गाडीबद्दल काही कंप्लेंट असेल पहा सिटिझन रजिस्ट्रेशन, सिटिझन लॉग इन तुम्ही आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची ही कंप्लेंट इथे दाखल करायची आहे काही कंप्लेंट असेल तर. त्यानंतर पहा इथं मेट्रोवरती यायचं आहे. पहा अजून मेट्रोचे तिकीट काढायचं ऑप्शन चालू झालेलं नाही. लवकरच हे चालू होणार आहे. त्यानंतर तुम्ही या ॲप्लिकेशनवरून मेट्रोचे तिकीटंसुद्धा काढू शकता. सो अशा प्रकारे ही आपली PMPL ॲप्लिकेशन आहे. अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता याचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात.